मौसम तुम्ही बघू शकता किती मस्त असं पाऊस येतोय, थंडगार झालंय आणि खूप मज्जा येते. तर आज असं वाटतंय की काहीतरी मस्त गरमागरम खायचं, एकदम मस्त. तर आज आपण बनवणार आहोत चीज लोडेड पिझ्झा. चला आपण आता सुरुवात करूया. तर आता ना मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपण ना इथे मस्त सजवून ठेवलंय. हे इकडे चीज दिसते तुम्हाला मस्त. आपण याला नीट ग्रेट केलं आहे आणि आता हे भाज्यांचं पण नीट कलर व्हायचं आणि मस्त सजवलं आहे. इकडे हा टमॅटो आहे, हा कांदा आहे, हे कॉर्न आहे, इकडे बीटरूट आहे, हे शिमला आहे आणि ही कोबी आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त सजवलेलं आहे. आणि आता चला आपण फोडणीच्या इकडे जाऊ. आता आपण फोडणी देणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण एका भांड्यात आपण तेल टाकणार आहोत 2 चमचे. आता आपण तेलामध्ये टाकणार आहोत बटर. आपण 2 चमचे बटर टाकतोय. आता थोडंसं जिरं टाकतो, कारण आपण हा भारतीय पद्धतीचा पिझ्झा आहे ना आपला, बिना फोडणीशिवाय मजा नाही. मग जिरं टाकलं मी, फक्त जिरं. आणि ह्या ज्या सर्व आपण कट केलेल्या भाज्या आहेत, या सर्व भाज्या त्यात टाकायच्या आहेत. आणि बीटरूट हे ऑप्शनल आहे. तुम्हाला बीटरूट टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी चालेल. कोबी, शिमला, टोमॅटो, कांदा आणि कॉर्न हे सगळं आपण टाकणार आहोत. बीटरूट सोबत पण मस्त चव लागते त्याची. आणि पिझ्झा मस्त पिंक पिंक होतो, तर अजून मस्त दिसतो तो पिझ्झा. आता मी थोडंसं, बिलकुल एकदम अर्धा चमचा तिखट टाकते यात. जास्त तिखट नाही, कारण मुलांना खायचं आहे. आणि मीठ टाकूया आपण आता चवीनुसार. त्या भाज्या आहेत तेवढं त्यानुसार. आणि एकदम 5 मिनटं फक्त त्यांना वाफ आणायची. ते पूर्ण शिजवायचे नाही, कच्च्याच ठेवायचे, कारण आपण परत चीज टाकून त्याला परत हे होईल मग क्रंची भाज्या चांगल्या लागतात. झालं, आता फक्त मिक्स करायचं आणि थोडं 5 मिनटं फक्त. आणि झाकण ठेवायचं नाही, मोकळं शिजवायचं, कारण त्याचं पाणी उडालं पाहिजे. पाणी नको, मग ते पाव, मग ते पावामध्ये पाणी गेलं की पाव असा नरम नरम होतो. आपल्याला क्रंची पाव आहे ना. आता आपण पिझ्झा बेस बनवणार आहोत. त्याला सगळ्यात पहिले आपण पॅनमध्ये बटर नीट स्प्रेड करून घेणार आहोत. पॅन असं मस्त गरम झालेला आहे. त्याच्यावर आपण पिझ्झा बेस गरम करायला ठेवणार आहोत. दोघं साईडनी आपण पिझ्झा बेसला बटर लावून घेणार आहोत, ताकी तो मस्त कुरकुरीत आणि सॉफ्ट पण लागेल. खायच्या वेळेस तोंडात असं क्रंच येईल. आता आपण ना पिझ्झा बेसवर टाकणार आहोत सॉस. आता आपण पिझ्झा बेसवर सॉस टाकणार आहोत आणि सगळीकडे त्याला नीट स्प्रेड करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, सॉस जितका तुम्हाला टाकायचं टाकू शकता. जास्त टाकलं तरी चालेल, कमी टाकलं तरी चालेल. आता नीट स्प्रेड करून घेणार आहोत चमच्याने. सगळ्या बाजूला आपण नीट लावणार आहोत सॉस. बघा, हे मॉझरेला चीज आणि साधे चीज आहे, ते मिक्स केलं आहे. ते आता खाली बेसला टाकूया आपण. व्हेजिटेबल्स टाकायच्या आधी, म्हणजे छान चव येते. आता ही आपण भाजी टाकत आहोत, जी आपण तेव्हा मी तुम्हाला दाखवलेली ना. ते बघा, ही शिजून ही भाजी टाकलेली आहे. आता ते पूर्ण स्प्रेड करून घ्यायची अख्ख्या सर्व पिझ्झावरती. ते बीट असल्यामुळे तो जरा असा पिंक कलर आला आहे भाजीला. ज्या भाज्या मुलं खात नसतील तर सर्व यात टाकायच्या, म्हणजे त्यांना कळत नाही आणि सर्व भाज्या खाल्ल्या पण जातात. आणि वन्स अगेन मेन तर काम यावर टाकायचं चीज. भरभरून चीज शिवाय पिझ्झाला मज्जा नाही. आणि जसं माझी मुलगी बोलली, आज आम्ही बनवत आहोत चीज लोडेड पिझ्झा. पण तो झाला व्हेजिटेबल लोडेड पिझ्झा. हा, तर हे आपलं ज्यांच्याकडे ओव्हन नाही आहे त्यांच्यासाठी हे. माझ्याकडे पॅन आहे खोल, त्यात खाली मी मीठ टाकलं आहे, ते गरम करून घेतलं आहे. त्याच्यावर हे जाळी ठेवली आहे
जे कुकरमध्ये ठेवतो ती जाळी, आणि ते मी गॅस चालू करून गरम करून घेतला. आणि हा जो याच्यावर शेकलेला पिझ्झा आहे. आता एक चीज मेल्ट होण्यासाठी हा पिझ्झा उचलायचा आहे. आणि हा पिझ्झा इथे ट्रान्सफर करायचा आहे चीज मेल्ट होण्यासाठी. बसलेला आहे हा पिझ्झा याच्यात. आणि आता तो एक पिझ्झा आपण तिथे बेक करायला ठेवला. त्याच पद्धतीने आता असा आपल्याला दुसरा पिझ्झा आपण रेडी करतो. याच पद्धतीने पिझ्झा तयार करायचा आणि पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम एन्जॉय करायचा. आता तुम्ही बघू शकता पिझ्झा आपला रेडी झालेला आहे. चीज मस्त मेल्ट झालं आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत मिक्स हर्ब्स. आपण हे टाकून घेणार आहोत. आता आपण याच्यात टाकणार आहोत ऑरिगॅनो. हे दोघं ऑप्शनल आहे. आता आपण पिझ्झाला कट करणार आहोत. आता मी कापलेले आहे पिझ्झा, तुम्ही बघू शकता. आता आपण खाऊन दाखवते मी. वाव, बघू शकता किती मस्त चीजफुल झालं आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. वाव, अमेझिंग. एवढं मस्त लागतं ना की तुम्हाला काय सांगू. मी हे खायचं एन्जॉय करते. तुम्ही व्हिडिओ बघणं एन्जॉय करा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.